नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार. कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जाऊ. लाईक म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते करू शकता. अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. भारतीय कांद्यावर संकट. पाकिस्तान आणि चीनचा कांदा जागतिक बाजारात का चमकतोय, कारण आली समोर. बघू शकता, भारतीय कांद्याच्या निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारात पेठ मोठी असली तरी सध्या भारताचा कांदा जागतिक स्पर्धेत पिछाडीवर गेला आहे. पाकिस्तान आणि चीन या देशांच्या कांद्याला भारताच्या तुलनेत अधिक मागणी आहे. या मागे भारत सरकारने वारंवार बदलणारे आणि अनिश्चित धोरण कारणीभूत ठरत असल्याचं मत कांदा निर्यातदार संघटनांनी केलं आहे. भारत सरकारची धोरणे कारणीभूत ठरली आहे. भारत सरकारने देशांतर्गत बाजारात कांद्याची पुरेशी उपलब्धता राखण्यासाठी वेळोवेळी निर्यातीवर बंधने घातली आहे. याच्या निर्णयामुळे एकंदरीतच या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. उदाहरणार्थ 19 ऑगस्ट 2023 रोजी केंद्र सरकारने कांद्यावर 40% या ठिकाणी निर्यात शुल्क लावले. त्यानंतर सरकारने किमान निर्यात मूल्य प्रति टन $800 निश्चित केले. त्यामुळे भारतीय कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात महाग पडतो. त्यामुळे ग्राहक दुसऱ्या देशांना कांदा घेण्याची चुकतात. अशी काही अनेक कारणे आहेत. त्यामुळे एकंदरीतच या ठिकाणी निर्यात बंदी असो, निर्यात शुल्क, निर्यात मूल्य, कांदा निर्यात न होऊ देणे, असे बरेच कारणामुळे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारात आपली हक्काची बाजारपेठ आपल्याला गमावावी लागली आणि आपल्याला या ठिकाणी कवडीमोल आपल्या कांद्याला, भारतीय कांद्याला भाव सध्या तरी भेटताना दिसत आहे. भारत आणि या ठिकाणी कवडीमोल भावाने कांदा विकतोय सध्या तरी. जर नियमित या ठिकाणी कांदा निर्यात केला असता तर अशी वेळ भारताला आली नसती. परंतु पाकिस्तानचा कांदा इतका क्वालिटी नसून सुद्धा त्या कांद्याला त्यांची सातत्य असल्यामुळे या ठिकाणी त्यांच्या कांद्याला चांगल्या प्रकारचा भाव भेटताना दिसत आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कमेंट कसं मात्र भेटूया आपण. तोपर्यंत थांबतो. जय महाराष्ट्र.